हॅलो एव्हरीवन. अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया या शीर्षकाखाली आपण कालच्या व्हिडिओमध्ये बघितलं की महार वतन परिषदचे दुसरे अधिवेशन, त्या अधिवेशनामध्ये आत्ता सांगितलेल्या शीर्षकाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असे विचार मांडतात की महार वतनामुळे महार समाजाला अनेक ठिकाणी अन्याय सहन करावा लागतो. त्यामध्ये सरकारी नोकरीचेही कारण लावून महारांना पायदळी तुडवली जाते, त्यांचा स्वाभिमान दुखावला जातो, अपमान केला जातो. त्याच पद्धतीने पाटलाचे घोडे ओढले नाही म्हणून, मेलेलं जनावर ओढलं नाही म्हणून आणि मेलेल्या जनावराचे मांस खाल्लेलं नाही म्हणून, घाण साफ केली नाही म्हणून, अशा अनेक पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अस्पृश्योन्नतीचा आर्थिक पाया आहे तो कसा सुधारला पाहिजे यावर त्यांनी त्या परिषदेमध्ये मार्गदर्शन केले होते. अस्पृश्यता उन्नतीसाठी आर्थिक पाया हा स्वाभिमानी पद्धतीनेच आपण मिळवला पाहिजे. स्वाभिमानाच्या माध्यमातूनच आपण आर्थिक उन्नती करून घेतली पाहिजे, असे या भाषणाचे एकूण सार होते. उद्या मित्रहो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्याबद्दल आपण कोणते कोणते प्रण केले पाहिजेत याचाही विचार केला पाहिजे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे, आपल्या मुलांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेला धम्म आचरण करायला लावणे, तो स्वीकारायला लावणे, या गोष्टी आपण 14 एप्रिलच्या दिनानिमित्त करू शकतो का याचा विचार प्रत्येक बहुजन समाजातील व्यक्तींनी केला पाहिजे. अस्पृश्य उन्नतीचा पाया हा आर्थिकच आहे, पण तो विधायक मार्गाने आणि स्वाभिमानाच्या पद्धतीने मिळवला पाहिजे. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महार वतन परिषदेच्या दुसऱ्या अधिवेशनामध्ये मांडलेला होता. जय भीम, जय संविधान. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.